हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आज होता वर्षाचा शेवटचा दिवस, 2025चा शेवटचा दिवस. तर आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज आम्ही व्हेज बिर्याणी बनवली होती. तर तुम्ही काय बनवलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तर इथे सर्वात आधी तर शिवला झोपवून दिला आणि मग मी मार्केटला जाऊन आम्ही सर्व भाज्या घेऊन आलो. सर्व सामान आणल्यानंतर मग इथे बिर्याणीची आल्यानंतर तयारी चालू केली. शिव झोपलीच होती तोपर्यंत मग इथे सर्व बनवून घ्यायचं होतं. मग इथे आमची बिर्याणी बनवणं चालू होतं आणि आमचं बोलणंही चालू होतं. दोन्ही कामं सोबतच चालू होती. तर बघू शकता तुम्ही, मी इथे सर्व भाज्या तव्यामध्ये मिक्स करून घेतल्यावर मसाले टाकून मसालेही त्यात मिक्स करून घेतले. आणि आता इकडे पाण्याला उकळी आली तर त्याच्यात तांदूळ टाकून भात शिजायला ठेवला आणि इकडे तोपर्यंत सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून साईडला ठेवून दिल्या. आणि आता इकडे कोशिंबिरीची तयारी करून घेते. कांदा कट करून घेतला, काकडी कट करून घेतली आणि एक टमॅटोही कट करून घेतला. आणि आता त्याच्यामध्ये दही, लाल मिरची, हळद, शेंगदाण्याचा कूट टाकून कोशिंबीर आपली तयार. तर आता कोशिंबीरही करून साईडला ठेवून देते आणि बनवायला घेते बिर्याणी, कारण इकडे भातही शिजून तयार आहे. तर आता इकडे बिर्याणीसाठी मी कुकर ठेवला. बिर्याणी म्हणजे ते साधंच झालं, पण मग ठीक आहे, कारण ते दम वगैरे ते नाही जमलं द्यायला. पण मी प्रयत्न केला, तवा ठेवला, तव्यावर कुकर ठेवून जोपर्यंत भाज्या शिजत आहे तोपर्यंत आमचा असा काही टाईमपास चालू होता. आणि मग इकडे भाज्यांनाही अधूनमधून खालवर करून त्या शिजवून घेतल्या आणि त्या शिजल्यानंतर त्याच्यामध्ये भात टाकला शिजलेला, वरतून तळलेला कांदा वगैरे, पुदिना, कोथिंबीर सर्व टाकून परत एक भाताची लेअर देऊन घेतली. आणि त्याला दम देण्यासाठी असा काही जुगाड केला होता. तवा ठेवला, तव्यावर कुकर ठेवलं आणि 10 मिनटं त्याला वाफळू दिलं आणि असं झाला बिर्याणी भात तयार. तर बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.